वर्ष होते 1996. बॅचलर इन कम्प्युटर सायन्स आणि पुणे विद्यापीठातून डिप्लोमा इन इन्शुरन्स अँड फायनान्शियल सर्व्हिसेस झालेले पुण्यातील श्री दिनेश कोठावदे यांनी इन्शुरन्स आणि LIC एजंट म्हणून काम सुरू केले. या माध्यमातून त्यांचा वाढलेला जनसंपर्क, चिकाटी, कमावलेला विश्वास आणि प्रामाणिक प्रयत्नातून गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय आपण लोकांना कसे देऊ शकतो याचा विचार मनात घोळू लागला आणि त्यानंतर म्युच्युअल फंड नावाची कल्पना डोक्यात आली आणि यात आपण उत्तम प्रकारे काम करू शकतो या आत्मविश्वासाने गुंतवणूकदारांचा फायदा होईल व ही काळाची गरज आहे हे अचूक हेरून 4 वर्षात म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन कंपनीची अर्थात क्रिसेंटची स्थापना झाली. क्रिसेंटच्या उभारणीत दिनेशजी यांचे मित्र श्री महेंद्र राजवाडे यांची मोलाची साथ लाभली. हा कालखंड म्हणजे केवळ बोटावर मोजण्या इतक्या लोकांना म्युच्युअल फंड किंवा शेअर्स याबद्दल माहिती असलेला होता. म्युच्युअल फंड किंवा SIPच्या माध्यमातून चांगली बचत व वाढ होते हे ठराविक लोकांनाच माहीत होते, परंतु जनसामान्यांचाही यातून फायदा व्हावा हा क्रिसेंट म्युच्युअल फंड या कंपनी स्थापनेमागचा मूळ उद्देश होता. या विषयातील योग्य माहिती व लोकांचा विश्वास या बळावर 2003 म्हणजे केवळ 3 वर्षात क्रिसेंटने 3 करोडचा टप्पा गाठला. योग्य कामासाठी योग्य वेळी योग्य व्यक्तीची साथ लाभली की ते काम एक नवी उंची गाठते. अगदी तसेच झाले. IT डिप्लोमा झालेल्या परंतु इकॉनॉमिक्स व गणित या विषयाची आवड आणि अभ्यास असलेल्या श्री भूषण वाणी यांचे आपल्या मामांना अर्थात श्री दिनेश कोठावदे यांना एक व्हिजन असलेल्या तरुणाची साथ मिळाली आणि दिनेश कोठावदे यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम खऱ्या अर्थाने श्री भूषण वाणी यांच्या रूपाने मिळाले. कंपनीच्या संचालक पदाची धुरा खांद्यावर घेत फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड्स बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य असलेल्या भूषण वाणी यांनी कंपनीची उलाढाल 800 करोडवर नेत आपण व्यवसायात कोटीच्या कोटी उड्डाणे आपल्या मेहनतीच्या जोरावर घेऊ शकतो हे जगाला दाखवून दिले. या यशामागे केवळ फक्त मी नसून हे एक टीम वर्क आहे. टीम शिवाय ही उंची आपण गाठू शकत नाही हाच व्यवसायाचा मूलमंत्र आहे असे भूषणजी आवर्जून सांगतात. श्री रामनाथन अय्यर, श्री शैलेश माधवी, श्री धर्मेंद्र पाटकर या सर्व हितचिंतकांची भूषणजींना नेहमीच मोलाची साथ लाभली. क्रिसेंटने जनमानसात गुंतवणुकीबद्दल एक प्रकारची जागरूकता निर्माण केली. म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीचे महत्त्व सांगितले. केवळ माहिती न देता तुम्ही केलेल्या इतर गोष्टींमधील गुंतवणुकीचा परतावा आणि म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीतून मिळत असलेला परतावा इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून प्रत्यक्ष मांडणी करून आकड्याच्या स्वरूपात सिद्ध करून दाखवला. थोडके नाही तर 5000हून अधिक कार्यक्रम घेत या संदर्भात जनजागृती केली. केवळ पुणे शहरापुरते मर्यादित न राहता नाशिक, कराड, चिपळूण, सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भ, धुळे, जळगाव ते अगदी हैदराबादपर्यंतच्या लोकांना याविषयीचे महत्त्व सांगितले. बाहेरच्या देशांमध्ये जसे कॅनडा, USA, मेक्सिको, लंडन, UK, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, दुबई, सिंगापूर यांसारख्या देशात क्रिसेंटने आपला ग्राहक वर्ग निर्माण केला. ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीजन सेशन्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या कसे समृद्ध होईल याविषयी क्रिसेंट प्रयत्न करत असते. क्रिसेंटने अनेक सामाजिक कार्यांना प्रोत्साहन व आर्थिक हातभार लावत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना कायम जपली आहे. हाऊस वाईफ नव्हे तर होम मेकर्स केवळ महिलांसाठीचा गेल्या 2 वर्षांपासून सुरू केलेल्या होम मेकर डे या कार्यक्रमातून रुमादेवी, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा तोंडवलकर, मधुराणी गोखले प्रभुलकर, सुजाता शामने, अनघा मोडक, कामयानी नगर, सुमेधा चिथडे यांसारख्या सामाजिक तसेच
अनेक दिग्गज महिलांना आमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानातून महिलांचा मानसिक व आर्थिक विकास कसा होईल या दृष्टीने पाऊल उचलत महिलांप्रती एक सन्मानच केला आहे। तसेच वर्ल्ड फार्मासिस्ट डे, सायक्लोथॉन, क्रिकेट टुर्नामेंट्स, उद्योग विश्व यांसारखे कार्यक्रम राबवत समाजाप्रती आपले ऋण व्यक्त केले आहे। सिंगल पेरेंट्स या कार्यक्रमातून या विषयातील तज्ज्ञांना आमंत्रित करून एकल पालकत्व निभावताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील मात याविषयी मार्गदर्शन केले जाते। आई किंवा वडील दोघांपैकी एक नसताना आपल्या पाल्याचे आयुष्य सुकर व समृद्ध कसे होईल याविषयी या तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन लाभते। क्रिसेंटने आतापर्यंत 1,00,000 गुंतवणूकदारांना आर्थिक सुबत्ता कशी मिळेल याचा गुरुमंत्र दिला आहे। योग्य गुंतवणुकीद्वारे जनसामान्यांचे जीवन आर्थिकदृष्ट्या कसे समृद्ध होईल यासाठी क्रिसेंटचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे। किंबहुना क्रिसेंटचे ते स्वप्न व ध्येय आहे। 4,000 पेक्षा अधिक संतुष्ट ग्राहक व 800 करोड ॲसेट अंडर मॅनेजमेंट असलेली क्रिसेंट म्युच्युअल फंड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आतापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सेकंड रँक इन HDFC रिटायरमेंट सेव्हिंग्ज फंड SIP काउंट अँड अमाउंट ऑल ओव्हर इंडिया, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अँड कॉन्ट्रीब्युशन टू द सक्सेस ऑफ कोटक मल्टीकॅप फंड NFO, व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन मिरी ॲसेट मिडकॅप NFO फंड, वन ऑफ द बेस्ट रँक इन आदित्य बिर्ला बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस फंड SIPs। क्रिसेंटची संपूर्ण टीम यासाठी अहोरात्र मेहनत घेत असते। क्रिसेंटच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक घडावे, त्यातून रोजगाराची निर्मिती व्हावी, आर्थिक चलन फिरावे व देशाची प्रगती व्हावी हे क्रिसेंटचे स्वप्न आहे। वर्तमानपत्र, सोशल मीडिया, रेडिओ, पॉडकास्ट या सर्व माध्यमातून क्रिसेंट नेहमीच सामान्य माणसांपर्यंत गुंतवणुकीचे महत्त्व पोहोचवत असते। व्यवसाय करत असतानाच आपण मानवता जपली पाहिजे। म्हणूनच माणूस म्हणूनी जन्मा आलो, माणूस म्हणूनी जगेन मी, माणुसकीचा हक्क मिळाया, माणूस म्हणूनी लढेन मी हे ब्रीदवाक्य क्रिसेंटने जपले आहे। आपला भारत देश म्हणजे लँड ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे, भविष्यातील आर्थिक महासत्तेचे केंद्र आहे। त्यामुळे आज केलेल्या गुंतवणुकीचा दीर्घकालीन परतावा तुम्हाला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करेल यात शंका नाही, असे क्रिसेंटचे ठाम मत आहे। व्यवसायाची उंची गाठतानाच ग्राहकाचे हित जोपासणे हे देखील महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच उत्तम गुंतवणुकीचे संशोधन हा योग्य गुंतवणुकीचा मूलमंत्र आहे असे क्रिसेंट मानते। कन्व्हर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन हे स्लोगन खऱ्या अर्थाने क्रिसेंटने सिद्ध केले आहे। 4,000हून अधिक संतुष्ट ग्राहक याचीच तर पावती आहे, नाही का? आमच्यावर विश्वास ठेवत आमच्याकडे गुंतवणूक करणाऱ्या आमच्या असंख्य ग्राहकांना क्रिसेंटचा सलाम।